श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणते उपाय केल्याने श्रीमंती आपल्याकडे येईल याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असे वास्तुशास्त्र टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हळद केशर याचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. जर पैसे कुणाला उधार दिल्यास तर ते बुडतील व वसुलीला त्याचा त्रास होईल. गुरुवारी पैसे देणे चांगले आहे. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. या शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होईल. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होईल. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध व्यक्तीस पैसे द्यावे. त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश तुम्हाला नक्की मिळेल. घरात मनी फ्लॅट लावू नये. पैशाची चणचण भासते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैसाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात न शंख विसरता फुकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाही, तर रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखा. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना किंवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मूर्ताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव राहते. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीचे पत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.
दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात आणि आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. त्यामुळे 100% प्रगती होते. ज्यावेळी आपण समुद्र किनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवताला प्रार्थना करून 1 श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावं. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा. कटकट वाद निघून जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.